गोळेकर. तर तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आणि आजच्या दिसा एक बरी बातमी आमच्या सरकारान म्हापसा अर्बन बँके संदर्भात दिल्या, त्या बाबतीत तुमच्याकडे चर्चा करू इच्छिता. मुख्यमंत्र्यांनी सांगले की बँकेची जी कितें प्रॉपर्टी आसा ती भितर हेड ऑफिसची एक मोठी नंदादीप नावाची इमारत आसा. तिचे खालची जमीन सुमारे 2,500 स्क्वेअर मीटर जमीन आसा. म्हापशान अगदी केंद्रस्थानी आसा. ही जमीन व्यापारी दृष्ट्या डेव्हलप करणे शक्य आसा. या जमिनीचो आजचो जो FAR आसा, फ्लोर एरिया रेशो, तो सुमारे 200 आसा. म्हणजे 2,500 स्क्वेअर मीटर जमीन 5,000 स्क्वेअर मीटर बांधकाम करून येता. परंतु अशा स्वरूपाच्यो जमिनी गोवा सरकारान पणजेन, मडगांवान, वास्को नव्या युगाची नवी गरज म्हणून FAR मोठ्या प्रमाणाचेर वाडोवन दिला. हाचो अर्थ असो की 100 जर FAR जर आसा तर तो 200 केला, 300 केला, 400 केला, 500 केला. आम्ही सरकाराक विनंती केली, अरे या तुषार, आम्ही सरकाराक विनंती केली की म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची आजची जी जमीन आसा तिचो FAR तुम्ही 400 करचो. 400 जाल्यार 300 तरी करीत जर जाले आम्ही सरकाराक तर ह्या जमनीची मोठ्या प्रमाणात उदरगत जावं येता आणि त्यापासून बँकेक मोठी रक्कम मिळवायची. कारण सेंट्रली लोकेटेड असल्या कारणान आज म्हापशान बिल्टअप एरिया जेका म्हणटाले अशे सुरवातीचे ती 4 लाख 5 लाख पर स्क्वेअर मीटर ग्राउंड फ्लोरचेर बाजार भाव आसा ग्राउंड फ्लोरचेर. आणि मागीर तो वयले फ्लोर जे आसा ते हळूहळू ती कमी जाता. म्हणजे 2,500 स्क्वेअर मीटर पैकी समजा सरकारान फाल्यां 1,000 स्क्वेअर मीटर जर ग्राउंड फ्लोर बांधकाम जर केले तर 5 लाख रुपये दरान ग्राउंड फ्लोरचे हाचो धरता म्हणजे जास्त मेळटा. तर 100 गुणिले 5 लाख म्हणजे 50 कोटीचे उत्पन्न फक्त त्या ग्राउंड फ्लोर मेळटा. आणि मागीर तुम्ही असे वयर जर गेले तर 5 लाख, 3 लाख, 2 लाख, किमान 1 लाख वरचे मजले 6 वा 7 वा मजला. हाचोच अर्थ 100-150 कोटी पर्यंत त्या रेनोवेटेड किंवा रिबिल्ट अशा त्या इमारतीतल्या वजा मायनस करचे पडले बांधकामाचो खर्च. बांधकामाचो खर्च जास्तीत जास्त 25,000 रुपये पर स्क्वेअर मीटर जातो. आणि 2,500 जर गोवा सरकारान FAR 3 जर केली, 3 पटीन जर केली तर 250 2005 गुणिले 3 व्यतिरिक्त 6 7,000 स्क्वेअर मीटर अधिक 20% बाकी त्याचे असतात, जिने असतात, लिफ्ट असतात वगैरे वगैरे जरी तर 2,500 गुणिले 3 7,500 अधिक 20% अबाउट 1,000 स्क्वेअर मीटर तशी ती अधिक ते गुणिले 1,000 स्क्वेअर मीटरपर्यंत बांधकाम. म्हणून माझी विनंती सरकाराक आम्ही आधी केली आणि आताही करता. प्रथम हांव मुख्यमंत्री आमचे डॉक्टर सावंत यांचे आभार मानतात की त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली या बँके संदर्भात. जरी वेळ झालो तरी हरकत ना. आणि ती गता दुसरो जण स्टेप घेवचो की FAR 300 करचो त्या प्रॉपर्टीचो. सो 2,500 × 3 जर करीत 7,500 स्क्वेअर मीटर अधिक 20% करीत तर अबाउट 10,000 स्क्वेअर मीटर बांधकाम लागता.
या 7,000 बांधकामाचे जर बाजार मूल्य जे आसा हे बाजार मूल्य एव्हरेज जर आम्ही समजा 3 लाखांनी धरले तरी 300 crore पर्यंत वचूया. म्हणजे कॅल्क्युलेशन चुकूये, तज्ञांकडल्यान ते तपासून घेवप आसता. लोकांचे देणे कितले आसात हे मानता कित्याक हांव की शेवटी काही डिपॉझिटर्सचे पैसे बँकेन गुंतलेले आसात. हे इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट अबाउट 100 crores डिपॉझिट्स. आणि आम्ही ते असा पर्यंत कधी लोकांकडे क्लेम मागली, लोकांनी आपली क्लेम पैसे दिवचे म्हणून. त्यावेळेला असे दिसून आले की सुमारे 30 कोटी रुपये लोकांनी क्लेम करूकच ना, कारण ती रक्कम खूप लहान आसा. कोणाचे 500 आसात, कोणाचे 1,000 रुपये आसात, 3,000 रुपये आसात. स्मॉल डिपॉझिट जे आसात असे स्मॉल डिपॉझिटर्स either have forgotten about their deposits or they are careless about their deposits and they have not claimed. So that amount is around 30 crores. And claim asat about 70 crores. So 70 plus 30 is 100 crores. So therefore government can easily take this over. In the first round they can pay off those who have claimed 70 कोटी रुपये सहज फारीक करूया आणि 30 कोटीचो व्यवहार मागीर करूया. दुसरे ही जाली आमच्याकडची ऍक्च्युअल देण. या ऍक्च्युअल जी देण जी आसा त्यापैकी एसेट्स कितें आमच्याकडे तर एक ही बिल्डिंग आसा, पणजेची ब्रांच आसा, रेस मागोसची प्रॉपर्टी आसा, वेळगेचे प्लॉट्स आसा. असे एकूण 65 crores आमच्याकडे एसेट्स आसात. 70 crore लोकांक दिवंक जाय आणि आजचो जो कितें नॉट मार्केट व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू म्हणून जो कितें प्रॉपर्टीचो पळय आसा दॅट इटसेल्फ इज अबाउट 66 crores. आमचे सगळे डिपॉझिट्स इन्शुअर आसात. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे, भारत सरकारच्या क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे इन्शुअर आसा आणि त्याचं सगळ्यांचं प्रीमियम भरला. सो ती गॅरंटी पेमेंट इज अबाउट 29 crores वा 30 crores ती आसा. यू थिंक इट हॅज टू बी क्लेम्ड अँड पेड. आरबीआय रिझर्व्ह बँकेकडे म्हणजे या क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनाक 7 कोटी रुपये भरले. सो हे जर सगळे ध्यानात आम्ही जर घेतले तर सगळ्यांचे डिपॉझिटचे पैसे घेऊन सुद्धा बँकेच्या हातात सबस्टॅन्शियल अमाऊंट सरप्लस जादा म्हणून. आणि हांगाच अनेक वर्षांची आमची जी मागणी केली की बँक बुडूंक ना, ही बँक बुडूंक ना. राजकारण खूप 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 जालें आणि तो फटको एकंदर आमच्या सहकार क्षेत्रात बसला. आज सुद्धा म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपल्या पांयाचेर उबी जावंक शकता. म्हणून हांव रिक्वेस्ट करता आमच्या मुख्यमंत्री हे सगळे क्रेडिट तुमकां मेळटले. तुम्ही जर ही बँक वरती उभी केली तर हे सगळे क्रेडिट उभे करपाची क्रेडिट त्या मुख्यमंत्र्यांनी केले, हे सरकाराक मेळटले, तर पक्षाक मेळटले. तुम्ही तो प्रयत्न करचो. FAR 400 सोड, ऍटलिस्ट 300 तरी FAR दिवचो प्रयत्न करा म्हापसाची मेन बिल्डिंगेन. आणि जी इमारत उभी जी जातली त्या इमारतींतल्यानच सगळ्यांचे देणे फारीक जातले. आज जे आसा भितरल्यान ते फारीक जाता करंटली ते फारीक करचे आणि उर्वरीत जो पयसो उरता भितर रिझर्व्ह बँकेकडे सरकारचे नाती आसात. केंद्र सरकारचो निबंधक जो आसा सेंट्रल रजिस्ट्रार ताका सरकार उलोवंक करतले आणि निदान एक ब्रांच तरी सुरू करूं जेका आमी बँकेक बँक ऑफ गोवा हें नांव दिलें. बँक ना जाल्यार क्रेडिट कोऑपरेटिव्ह ऑफ गोवा.
अशा प्रकारचे नाव देऊन या बँकेचे पुनर्जीव पूजित अवस्था. सो म्हणून कालचे स्टेटमेंट हे एक आनंद देणारे असं. आतापर्यंत सरकारान सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन केली असतलीच. कोणाक कितें दिवपाक जाय, कोणाचे आनी कितें आसा, खंय भ्रष्टाचार जाला, हे सगळें आतापर्यंत सरकारान केल्या. पण पॉझिटिव्ह स्टेप म्हणून आज जो पहिल्यांदा म्हाका दिसलो तो असो की सरकार म्हणटा की आमी हे घेता आनी लोकांनी पयशे घेता. 25 कोटी घेता म्हणून सांगला, हांगा मात्र म्हाका भंय दिसता. 25 कोटी घेवंक जाल्यार हे 100 कोटी फारीक जावचे ना. ऑफकोर्स तरी जातात कित्याक आमचे कडेन पयशे आसात आमचे कडेन पयशे खंयचे. जी बँकेची अनसोल्ड प्रॉपर्टी जी आसा जी विक्री जावंक ना तिचे सुमारे 35 कोटीचे आमी अंदाज काडला. हेड ऑफिसचे एकच बिल्डिंगचे 25 काडले जाल्यार 35 अधिक 25 40 50 60 कोटी जातात. पणजेची ब्रँच सुमारे 10 कोटीची 70 कोटी जातात. वेळगे रेश मागोस सुमारे 2 कोटीचे आसा. 72 झाले. त्याशिवाय रिकव्हरी आसा, लोन रिकव्हरी सुमारे 15-16 कोटीची आसा. सुप्रीम कोर्टान पैसे ती केस चलताली तेन्ना 2 कोटी 98 लाख म्हणजे 3 कोटी सुमार डिपॉझिट दिले आसा. जी प्रॉपर्टी विकल्या त्याच्या अजूनही काही पैसे येवचे असतात ते अबाउट 2.5 कोटी असतात. आणि बँक ऑफ बरोडा कडे आमचे डिपॉझिट असतात ते सुमारे 3.25 कोटीचे असतात. सगळं धरी जर अबाउट 70 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आजच आमच्या हातात आसा. आणि तुका सांगल्या आजचे म्हणजे हे व्हॅल्युएशन मार्केट व्हॅल्यू नाही हो, बुक व्हॅल्यू म्हणतात. बुक व्हॅल्यू जर आम्ही 70 कोटी आसा तर देणे आसा कितले 100 कोटीचे आसा खरे म्हणजे 30 कोटी कोणी क्लेमच करू ना. म्हणजे 70 70 बॅलन्स जाता. तेका लागून आमची रिक्वेस्ट अशी आसा की गोवा सरकारान एक पॉझिटिव्ह पाऊल घेतला, उचललाच आणि एक पाऊल उचलचे. या सगळ्या संदर्भात एखादी संस्था सरकारान जर निर्माण करी तर ती म्हापसा अर्बनाबरोबर इतर बँकांचे फायनल क्लिक करते. कारण नॉन परफॉर्मिंग असेट्सचे जे भूत निर्माण झाला हे भूत अनेकाच्या सहकारी संस्थांच्या मानगुडीचेर बसतात. सगळ्यो बँको भितर येतात, क्रेडिट कॉर्पोरेट सोसायटी येतात. या संस्थांकडे गहाण ठेवलेली प्रॉपर्टी असतात. जमीन, घरां, फ्लॅट्स, शेत जमीन, फॉरेस्ट जमीन सगळ्या प्रकारचे असतात. पण तिका बाजारात विकून गेल्या बरोबर प्राइस उतरता तिची. पावणे जेन्ना जाता तेन्ना अनेक कितें करतात बिल्डर आणि असं ते एकठांय येतात आणि 100 रुपयाची वस्तू ते 80 रुपयांक 60 रुपयांक इवन 50 आणि 40 रुपयांक ते घेतात कागद फिरवून आणि त्या संस्थांना नुकसान जातं. जर गोवा सरकारान जर स्वतःची अशी एखादी जर संस्था निर्माण केली आणि हे सगळे स्ट्रेस असेट्स म्हणतात ही प्रॉपर्टी गहाण केली असता तिका तातडीन ताबडतोब बाजार भाव मिळाना, विकून गेल्यार घेणारे नासतात आणि ते कमी किंमत करून मागतात. आणि या सहकारी संस्थांकडे स्वतःची यंत्रणा नसते. अशा वेळात जर यंत्रणा निर्माण करून सगळ्या हे ते ताब्यात तर सहकार क्षेत्र परत एकदा उद्दिष्ट असते. It can revive. The property movement in Goa can definitely be revived. I expect Goa government to be positive, to improve the output towards the positive sector. And with that positive aim, पुढे उचलून म्हापसा अर्बन सारखी बँक पुनश्च एकदा आपल्या पायावर उभी करूं येता. ज्या बँकेन हजारापेक्षा जास्त तरुणांका नोकरी दिलो, ज्या बँकेन हजारो युवकांक आपल्या पायार उभे केले, मार्केटांतले फिश वेंडर्स, नुस्तेकार, भाजीवाले, फळवाले, फुलवाले आणि बारीक सारीक वस्तू विकणारे म्हापसा अर्बन कडे सरळ येताले. पण
कोण 10,000 रीण घेतलो, कोण 25,000 रीण घेतलो आणि त्या आपलो धंदो वाडोवन अनेक जाण खूब मोठे जातात. हे परतून करूं येता. गोंयच्या अर्थवेवस्थेक म्हापसा अर्बनचो मोठो तेंको मेळ्ळा आणि ल्हान ल्हान सोसायटी तुम्ही पळयले, क्रेडीट सोसायटी मल्टी स्टेट जाल्यो आणि देशभर पावल्यो. म्हापसा अर्बनाक जी त्रास जालो तो कसो, ताची एक थोडक्यात तुमकां माहिती सांगता. इन 1987 गोवा, दमण, दीव ही युनियन टेरिटरी, तिचे विभाजन झाले. गोवा राज्य झाले, स्टेटहूड गोव्याक मेळ्ळो 30 मे 1987, बरोबर. आणि दीव दमण ही वेगळी युनियन टेरिटरी झाली. त्याबरोबर म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे कार्यक्षेत्र एक्सटेंडेड टू मोर दॅन वन स्टेट. एकाहून जास्त घटक राज्यात म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्हचे कार्यक्षेत्र विस्तारले ऑटोमॅटिकली. ताचो फायदो असो जालो की वी बिकेम ऑटोमॅटिकली मल्टी स्टेट. आम्ही न मागता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आमची झाली. ती झाल्याबरोबर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आमकां लागू जालो आणि गोवा रजिस्ट्रारचो अधिकार हे केंद्रीय रजिस्ट्रारच्या हातान गेले. ही एक मोठी संधी त्या वेळार गोव्यान लाभली. विधानसभेत त्या वेळार आमदार अनेक वेळा हांवें थंय भाशणांतल्यान, लिखाणांतल्यान, प्रेस कॉन्फरन्सीस द्वारा आणि प्रत्यक्ष भेटून सरकाराक सांगलें की ही संधी आम्ही घेऊया. ज्या प्रमाणे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, NKTS कोऑपरेटिव्ह बँक अश्यो अनेक बँको आपसूक मल्टी स्टेट जाल्यो. कित्याक तेंचे ज्युरिस्डिक्शन एकाहून जास्त राज्यांनी पावले. त्यो बँको मागीर देशभर पावले. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक आज देशभर मोठी पावली. NKTS बँक कर्नाटका, गोवा, महाराष्ट्रात पावला. लोकमान्य क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मल्टी स्टेट झाली आणि तिचो विस्तार आज 7-8 राज्यांनी झाला. आमकां सुद्धा त्या वेळार रिझर्व्ह बँके कडल्यान 8-10 नव्यो ब्रांचीसचे लायसन्स मेळपाचे लागले. आमची गोव्यातली पहिली बँक जी मल्टी स्टेट, पहिली बँक जी शेड्यूल्ड बँक, पहिली बँक जी लायसन्स बँक, रिझर्व्ह बँकेची लायसन्स असलेली. आणि नॉन परफॉर्मिंग एसेट उरले कित्याक, जाले कित्याक आमचे, हे तुम्ही समजून घेवचे. जेन्ना मल्टी स्टेट हुद्दो आमकां मेळ्ळो, त्या हुद्द्या बरोबर गोवा राज्य रजिस्ट्रारचो पॉवर ऑफ रिकवरी गेलो आणि हो अधिकार मेळ्ळो कोणाक, केंद्रीय निबंधकाक, सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ पॉवर तांच्या हातांत. त्या वेळार गोंयचे सरकार, काँग्रेसचे सरकार त्या वेळार तांच्यांनी अशी भूमिका घेतली की राज्य सरकारचे अधिकार जर ना जातात अशा प्रकारे मल्टी स्टेट झाले कारणान, तर म्हापसा अर्बनान मल्टी स्टेट अधिकार सोडूचे. गोवा, दमण, दीव पैकी दमण दीव युनियन टेरिटरी ह्या युनियन टेरिटरी कडसून केंद्र सरकारच्या म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेन फारकत घेवची असो हुकूमनामो काढलो. हो हुकूमनामो काढचो अधिकार नासलो त्या वटेन. एकदा सेंट्रल रजिस्टर झाल्याबरोबर लोकल राज्याचो अधिकार केला आणि हे सगळे प्रकरण कोर्टात पावले. लोकल स्थानिक रजिस्ट्रार मेळ्ळो, आपणाकच अधिकार आसा. तर ज्यांच्या विरुद्ध आमच्यो केसीस चल्ल्या त्यापैकी एकट्यान कोऑपरेटिव्ह ट्रायब्युनलान धाव घेतली. कोऑपरेटिव्ह ट्रायब्युनलान तांकां सांगलें ही बँक मल्टी स्टेट जाले. प्रकरण हायकोर्टान गेले, पणजी ब्रांच कडेन. त्या हायकोर्टान सांगले ही बँक मल्टी स्टेट जाले. पण त्यावेळेच्या काँग्रेस सरकारान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन गेले. सुप्रीम कोर्टात घेऊन गेले. 13 वर्षां ही बँकेची मल्टी स्टेट काय स्थानिक बँक हे केसतांव कोर्टान 13 वर्षां मध्ये. या 13 वर्षांत
रिकव्हरीचे साधनच ना झाले, कोर्टच ना सिंपल. त्यामुळे रिकव्हरीचो एकंदर जी कितें रक्कम आसा ती वाडली. जी वसुली जाली ना ताका नॉन परफॉर्मिंग एसेट्स किंवा एनपीए म्हणटात. आणि त्याच वेळार रिझर्व्ह बँकेन नवे नियम हाडले की जर एखादी रक्कम जर वसूल ना झाली, 3 हप्ते चुकले तर 10% नफा तोट्याच्यान काढून वेगळे करा. 20 हप्ते चुकले आणि रक्कम करा. सगळे हप्ते जर चुकले तर जितले रीण आसा आणि व्याज आसा हे सगळेच वेगळे काढून दिले. आता हे वेगळे जेन्ना तूं नफा तोटा पत्रकांतल्यान भायर काडटा, कोणी सादो अकाउंटंट तुमकां सांगतलो, त्या वेळार ऑटोमॅटिक तो लॉस कसो दिसता. एक्चुअली इट इज नॉट अ लॉस. म्हणजे तुमच्या बोल्सान 100 रुपये आसा, 100 रुपयांत जर 70 रुपये काढून कुशीक दवरचे पडले, तुका खर्च करूंक मेळचे ना ते दवरले, त्याबरोबर 70 लॉस जाले. हो गैरसमज जालो आणि आमच्या राजकीय विरोधकांनी ह्या गैरसमजाचो फायदो घेऊन अदवा तदवा म्हापसा अर्बन बँकेचेर आणि बँकेच्या चेअरमॅन आणि मंडळाचेर आरोप केले. इतले आरोप केले की एक मुख्यमंत्री रस्त्यार उबो रावलो आनी ताणें सांगलें पयशे काडा बँकेतले. म्हापसातले काही व्यापारी त्यांच्या पैकी एखाद्यान मोठे कर्ज घेतलेले बँकेतले. असे व्यापारी कसले त्यांचे राजकारण त्यांना सुचले म्हणून कळलं मला. काढा पैसे आणि या मोहिमेक लागून बँकेचे डिपॉझिट जे ऑलमोस्ट अराउंड 1000 crores त्या वेळार ते अवघ्या 200-300 कोटीचे पावले. ना म्हणपाक मेळना न्ही कोणाक पैसे मागता काढल्याचे पैसे. ही जे प्रकरण जे जालें त्या प्रकरणा कडेन सामंजस्यान सरकारान पळोवपाक लागलें. एक तर सुरुवात केली तुमचे मल्टी स्टेटस आमकां मान्य ना, ही चुकीची भूमिका केली. ती भूमिका घेतल्यानंतर जे नॉन परफॉर्मिंग एसेट्स जे वाढूंक लागले, कारण रिकव्हरी जायना जाली. कोर्टान 13 वर्सां प्रकरण दिलें. एकदा एनपीएचो आंकडो जाहीर जाल्यानंतर नफा तोटा पत्रक तयार केलें. त्याचो गैरफायदो घेवन बँकेन लॉस जाला म्हणून सांगपाक लागले आणि लॉस म्हणून सांगून वगीत रावले कसले लूट जाली बँकेन. अशा प्रकारचो आणि एक वटवृक्ष म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नावाचो एक बनियन ट्री वटवृक्ष. जसं आता हे वटवृक्ष कापूंक लागला सरकार रस्त्यातले, तशी म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मुळापासून उकडली. झाले त्याची दखल जनतेन घेतल्याच त्या वेळार घेतली. तर या सगळ्या पार्श्वभूमीचेर एक खंय तरी एक सिल्वर लायन इन ब्लॅक क्लाउड्स म्हणतात, काळ्या ढगांत खंय तरी एक सूर्यकिरण दिसता. तशा प्रकारचे कालचे स्टेटमेंट मुख्यमंत्र्याचे आसा आणि त्याबद्दल आमी त्यांचे कौतुकय करता, अभिनंदन करता आणि विनंती करता की आणखी 1-2 पावलां घेयात. म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचो जो FER आसा तो मिनिमम 300 करा. 300 करून ज्यांचे पैसे दिवचे असतात सुमारे 100 कोटी 33 कोटी कोणी मागूंकूच ना, सगळेच दिवचे पडटात. सुरवातीक त्यांचे व्याज कुशीक धरून मुद्दल त्यांना दिवचे, मागीर तुमच्यान व्याज दिवचे. आणि ही नवी इमारत, नवी भव्य दिव्य अशी इमारत त्या ठिकाणी उभी जावं येता. सरकारान आपल्या एखाद्या कॉर्पोरेशन मार्फत करूं येता किंवा डेव्हलपर खूप लोक असतात. 30-40 वर्षांपूर्वीच आमकां ह्या बँकेक 30-40 कोटीची ऑफर आसली त्या वेळार. आज सरकार 25 कोटी दिता म्हणजे खूप कमी दिसता तेच. आणि बरी मॅसेज, गुड मॅसेज गोंयच्या सहकार क्षेत्रात की सरकारचो कुसत बांदोडकर भाऊ बांदोडकरान सहकार क्षेत्रात मोठी उभारी दिली, फाउंडेशन जाणें घालें. त्यानंतर शशिकांताई काकोडकरांनी मोठ्या प्रमाणात या सहकार क्षेत्रात घेतली. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या क्षेत्रात पावले आणि
बँकांचो सहकार क्षेत्राचो विस्तार आम्ही सगळ्या रितीने केला. नंतर राजकारणात प्रवेश झालो आणि एनपीए ह्या आंकड्याच्या शब्दाचो गैरवापर करून बँकांची सहकार क्षेत्राची नालस्ती झाली. महाराष्ट्रात, कर्नाटकात, उत्तर प्रदेशात आंकडेवारी तुमच्या मुखात झाले. अनेक सहकारी बँका एनपीए बळी पडले, नॉन परफॉर्मिंग असेट. पण कोणी हेतवारोप केले ना, हेतवारोप केले. भारत सरकारान, भारत सरकारच्यो ज्यो बँको ज्यो आसात, स्टेट बँक, कॅनरा बँक, अश्यो 27 किती बँको आसा, मोठी बँक. त्या बँकान आतापर्यंत भारत सरकारान आपल्या बजेटच्या अंतर्गत सुमारे 4-5 लाख कोटी आंकडो घ्या, 4-5 लाख कोटी रुपये या बँकांनी शेअर कॅपिटलच्या माध्यमांतल्यान रुजू केले. सो भारत सरकार, केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट सपोर्टेड द बँकिंग सेक्टर by recapitalizing these banks. This is a very important word. Recapitalizing the banks which had suffered on account of non-performing assets, and then put these banks back again on their feet. म्हणून कॅनरा बँक, सेंट्रल बँक, अमकी बँक, नाव घ्या, खूप बँक बसतात. इफ यू गुगल यू विल गेट होल फिगर. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटचे सगळी नावां मेळटात आणि कितले लाख कोटी रुपये घातले ते मेळटा. अशी तरतूद गोवा सरकारान रिकॅपिटलायज करची तरतूद कायद्यान आसा, सहकार कायद्यान आसा. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट ह्या कायद्यांनी आसा आणि तिचो वापर करचो अशी आमची विनंती त्यांना मान्य आहे. तर एनिवे मांडवीतल्यान बरें उदक व्हांवून गेले, त्याबरोबर सहकार क्षेत्रही वावले. अजूनही ही एक बँक आपसातून कापली बँक. जे पाऊल उचलला मुख्यमंत्र्यान आणि 1-2 पावलां उचलची. फर्स्ट, FAR 3 पटीन वाडोवन दिवचो, 300 करचो, 400 करी जाल्यार उत्तम जालें. म्हापशांतली ही आदर्श बँक, गोव्यातली अग्रगण्य बँक आणि हजारो लाखांच्या उदरनिर्वाहात कारण ठरलेली बँक आज सुद्धा जेव्हा हांव एखाद्या गांवांतून जर म्हजे बरोबर तुम्ही जर म्हापसा बस स्टँडचेर किंवा शिवोली बस स्टँडचेर किंवा कणबूरचेर जर उबे रावात आणि कोण तरी मोटरसायकलवालो मोटरसायकल घेवन येता किंवा टॅक्सीवालो येता, बसा गाडयेन या म्हणटा, ना रे म्हजी गाडी तूं उबी आसली, तुमची गाडी आसा ती आसूं, ही गाडी तुजी अशें सांगणारे म्हाका टॅक्सी ड्रायव्हर आणि मोटरसायकल पायलट मेळटा. ही मोटरसायकल तुजी, ही टॅक्सी तुजी, अरे म्हजी कशी रे. तुवें आपणाक म्हाका कांयच कळनासलें, म्हाका उत्पन्नाचो आधार नासलो, अशा वेळार तुजे कडेन भाई पावलो, तुवें म्हाका मोटरसायकल घेवन दिली, तुवें म्हाका टॅक्सी घेवन दिली, तुवें म्हाका बस दिली. आज कणबूरच्या सायडीक अनेक जाण सांगतात त्या एका मोटरसायकलीच्या आपण 10 मोटरसायकली गेल्यो. ल्हान म्हजें घर जें आसलें थंय आज 10 ते 20 रूम्स भाड्याक दिता आपूण त्या घराक. आपले भुरगे शिकले, लग्न विवाह करून स्थायीक जाले, ते म्हापसा अर्बन बँकेन आमी हुसर केला. आणि त्या म्हापसा अर्बन बँकेन दुरितावस्था दिवपाक तुजो हातभार मोठो आसा, तुका आमी हुसर केला. अशें वातावरण ज्या राज्यान आसा त्या राज्यातली सहकार बँक, सर्बन कॉपरेटिव्ह बँक परत एकदा उबी करपाक बरी बुद्धी बोडगेश्वरान दिवची, खापरेश्वरान दिवची, गोंयच्या सगळ्या देव देवतांनी दिवची
आणि तुमचं सगळ्याचं वृत्तपत्र सृष्टीचा आधार लागतो. परत एकदा हे संस्कृती करूया. म्हणजे सारखं भितर परत वचून कोणाक आवडचे ना लांब राहूनही जितके सल्लो देऊ शकतात त्यामधून तयार असतात. दिस इज व्हॉट आय तुमच्याकडे मदतीची अपेक्षा आहे. असं काय का लहानशा भुरग्या कोणीतरी मारले आणि पुरले म्हणते बातमी मातमी घेऊ बेजार झालं स्वसन झालं मला सगळं. त्या पार्श्वभूमीचे बँकेचा गळ असंच आवड आणि असंच आवडण्यासारखं झालं. तो काळा जादू झाला बसले काळा जादू नवं जादू केलं. बाई तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे विषय मांडले तिथून तुम्ही म्हटलं की असे झाले तर बँकीक परत गत वैभव प्राप्त जातले. आयज सीएमान जो निर्णय घेतलो तो खंयतरी उशीर जालो असं दिसना. उशीर झाला तरी कितें करूया. कितें देरशे आहे ते दुरुस्त आहे अशी नाही. लेट बट नॉट नेव्हर असं जर आम्ही विचार जर केला अजूनही सांगितलं त्याप्रमाणे एक वन निर्णय एक 200 किंवा 100 जी कितें FIR आसा ती तूं 3 पटीन वाडोवंक जाय. काय म्हणचें ना न्ही म्हापशान तें सेंट्रल लोकेटेड स्पेस ते दिल्या बरोबर बँकेची किंमत वाडटा. हे बाबतीत तुमची चर्चा बी झाली पहिली. हे आधी घातली आम्ही दिली आता मुख्यमंत्र्यांनी परत एक्झाम काल आम्ही फोन केले त्यांच्या ऑफिसाक अपॉइंटमेंट दिली पण ते काल शक्य झालं ना. म्हणजे सेक्रेटरी बी म्हाका दिसता बिझी रिस्पॉन्स म्हणून आज फाल्यां परत हांव प्रयत्न करतो. जनकल्याणासाठी जनहितासाठी हांव कोणाकय मेळूंक तयार आसा. हे तर मुख्यमंत्र्याकडे कालचो स्टेटमेंट बरो स्टेटमेंट एक बाई आता इकडे